नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 22 जुलै रोजीचा म्हणजे आज संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. कालपासून जर पाहिलं, कालपासून राज्याचा जो घाटमाथ्याचा भाग असेल, याच्यामध्ये लोणावळा असेल, पुण्यापासून जो पश्चिम भाग असेल, तसेच सातारापासून पश्चिम भाग असेल, या ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. रात्री अतिमुसळधार पाऊस काही ठिकाणीही पाहायला मिळाला. याचबरोबर आजही राज्याच्या बहुतांश भागामध्ये वेगवान वाऱ्यासह जोरदार वारा असणार आहे. या जोरदार वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल. याच्यामध्ये कोकण असेल, घाटमाथ्यावरती पाहायला मिळेल. याचबरोबर मराठवाडा असेल आणि खानदेशचा काही भाग असेल, तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. आणि विदर्भामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, गुजरात दक्षिण भाग असेल, याचबरोबर महाराष्ट्र संपूर्ण गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू असेल पासून ओडिसा, बंगालपर्यंत या भागात तुम्हाला ढग पाहायला मिळतात. या ढगांचा प्रभावही जास्त आहे, त्यामुळे आपल्याला राज्यभरामध्ये पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं, ओडिसाचा उत्तर भाग असेल, या ठिकाणी सर्क्युलेशन पाहायला मिळतंय. याचबरोबर अरबी समुद्रामधूनही एक सर्क्युलेशन पाहायला मिळत आहे आणि राजस्थान, गुजरातचा जो भाग असेल, या ठिकाणी एक सर्क्युलेशन पाहायला मिळत आहे. तसेच मान्सूनची अक्षरेषा ही आज सध्या उतरलेलं आहे, मात्र मान्सूनची अक्षरेषा हळूहळू आता दक्षिणेला सरकलेली पाहायला मिळते. ज्याला दक्षिण सरकेल आणि ज्याला दोन्ही ॲक्सेस ऑफ मान्सून जे असतील, म्हणजेच राजस्थानचा हा सर्क्युलेशन आणि इकडचं सर्क्युलेशन, पूर्व आणि पश्चिम जे सर्क्युलेशन आहे, या दोन्ही सर्क्युलेशन ज्याला कनेक्ट होतील त्यावेळेला या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळत असतो. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर मुंबई याच्या उत्तरे भाग असेल, याचबरोबर तलसारी, जवाड, मोखार, पालघर, ठाण्याचा बहुतांश भाग संपूर्ण या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचबरोबर रायगडचा पेन असेल, अलिबाग, रोहा, माणगाव, माळसा, पोलादपूर, याचबरोबर रत्नागिरीचा खेड, दापोली, चिपळूण, मंडणगड, देवरुख, राजा पाचल, अनुस्करा घाट असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळत आहे. याही ठिकाणी वाऱ्याचा वेग जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास एवढा पाहायला मिळत आहे. तसेच रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल, सिंधुदुर्गचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस, संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर पुण्याचा लोणावळा असेल, खंडाळा असेल, तसेच राजगुरुनगर, पुणे शहर असेल, तसेच भोरपर्यंतही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्याचा कराड असेल, पाटण असेल, सातारा शहर असेल, याचबरोबर सांगली जिल्ह्याचा बत्तीशिराळा तालुका असेल, जो पश्चिम भाग असेल, या ठिकाणीही संततधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच पुण्याचा अतिपूर्व भाग असेल, याच्यामध्ये बारामती असेल, इंदापूर, त्याचबरोबर अहिल्यानगरचं कर्जत, श्रीगोंदा, या ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचबरोबर नेवासा, शेवगाव असेल, पाथर्डी, श्रीरामपूर, या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळते. संभाजीनगरचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, या जालनाचा अंबड असेल, बीडचं पाटोदा असेल, आष्टे असेल, या ठिकाणीही मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर खानदेशमध्ये धुळे, नंदुरबारचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी संपूर्णतः पाऊस पाहायला मिळत आहे. हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळत आहे. नाशिकचा मालेगावच्या भागामध्येही सध्या तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर पेठ असेल, इगतपुरी असेल, सिन्नरचा काय भाग असेल, या ठिकाणी काही अंशी मुसळधार स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर सोलापूरचा माळशिरसचा भाग असेल, लातूरचा अहमदपूर असेल, जोरदार स्वरूपात पाऊस एक दुसऱ्या स्वरूपात पाहायला मिळत आहे. याचबरोबर संपूर्ण विदर्भाचा जो पूर्व भाग असेल, याच्याने वर्धाचा पूर्ण जिल्हा, याच्यानं आष्टी, कारंजा, देवकी असेल, हिंगणघाट, याचबरोबर यवतमाळचा नेर, यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा, माळेगाव, वणी असेल, चंद्रपूरचा संपूर्ण जिल्हा असेल, गोंडपिंपरी, याचबरोबर गडचिरोलीचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, नागपूर संपूर्ण भाग असेल आणि अमरावती संपूर्ण पूर्व भाग असेल. याच्यामध्ये मोर्शी, चांदूरबाजार, रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वाऱ्याचा वेगही त्या ठिकाणी काही अंशी जास्तच राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याचं इतरत्र सांगली, कोल्हापूर, सातारा पूर्व असेल, पुणे पूर्व, अहिल्यानगर पश्चिम, नाशिकचा भाग असेल, सोलापूरचा भाग असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच काही ठिकाणी असे असतील त्या ठिकाणी आज दुपारनंतरही पाऊस जोरदार स्वरूपात पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर आज दिवसभराचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज दिवसभर कोकणाचा संपूर्ण भाग असेल, सिंधुदुर्गचा पश्चिम भाग असेल, याचबरोबर रत्नागिरीचा पश्चिम भाग असेल, याच्यामध्ये रत्नागिरी, देवगड,
दापोली, मंडणगड, रायगडचा संपूर्ण जिल्हा असेल, ठाण्याचा संपूर्ण जिल्हा आणि मुंबई शहर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल. वाऱ्याचा वेगही जास्त पाहायला मिळेल. पालघर असेल, याचबरोबर कोकणाचा अतिपूर्व भाग असेल, या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उत्तरेला मात्र अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर घाटमाथ्याचा जर विचार जर केला, घाटमध्ये कोल्हापूर घाटमाथा असेल, याच्यामध्ये चंदगड, बुदरगड, राधानगरी, गगनबावडा असेल, आजरा असेल, शाहूवाडी असेल, सांगली जिल्ह्याचा शिराळा तालुका असेल, साताऱ्याचा कराड, पाटण, वाई, पुण्याचा भोर, वडगाव, लोणाळा, राजगुरुनगर, जुन्नर, याचबरोबर अहिल्यानगरचा अकोले असेल आणि नाशिकचा इगतपुरी, पेठ, सरगणा, कळवण, सटाणापर्यंत या भागामध्येही आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. संततधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याही ठिकाणी वाऱ्याचा वेग हा अतिशय जास्त पाहायला मिळत आहे. याचबरोबर कोल्हापूरचा पूर्व भाग असेल, हातकलंगले, गडहिंग्लज, शिरोळ या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते. सांगली जिल्ह्याचा शिराळाचा पूर्व भाग असेल, वाळवा, तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, विटा असेल, पलूस असेल, या ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. संततधार स्वरूपाचा त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. जत असेल कवठेमहांकाळ, ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. आटपाडीमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. सोलापूर जिल्ह्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. एक दुसऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सातारा जिल्ह्याचं फलटण, दहिवडी, वडूज असेल, या ठिकाणी हे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. बारामती, इंदापूरच्या ठिकाणी ढगाळ वातावरण आज दुपारनंतर पाहायला मिळू शकतं व काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. शिरूर असेल, दौंड असेल, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. उत्तरेला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर नाशिक संपूर्ण जिल्हा, खानदेशचा बहुतांश संपूर्ण भाग आहे, याच्यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला, धाराशिव, लातूर आणि नांदेडचा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची जास्त शक्यता आहे. तसेच बीडचा संपूर्ण जिल्हा असेल, परभणी, हिंगोली, नांदेडचा उत्तर भाग, जालना, संभाजीनगर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाचा बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिमचा भाग असेल, याचबरोबर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया हा भाग असेल, या ठिकाणी काही अंशी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा दक्षिण भाग असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल, इटापल्ली, अहेरी, चिंचोरा, चारमोसी या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं आज दिवसभराचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.